मी अजय पंचा, सहशिक्षक सरकारी माध्यमिक विद्यालय होळसमुद्र। आज आपण संभाव्यताला संबंधित उदाहरण पाहणार आहोत। आज या उदाहरणामध्ये पाहिलं तर आपल्याकडे दोन नाणे उडवले असतात। खालील संभाव्यता सांगा। एक आहे कमीत कमी एक छाप आणि दुसरा आहे दोन्ही सारखे। तर हे उदाहरण सोडवण्यास पहिले सुरुवातीला आपल्याला अवकाश नमुना लिहावा लागणार आहे। तर अवकाश नमुना दोन नाणे उडवले असता आपल्याला मिळेल s बरोबर आतमध्ये बघा दोन नाणे उडवले तर सुरुवातीला आपण कन्सिडर करू तर HH, दुसरा आहे HT, तिसरा आहे TH आणि शेवटचा आहे TT। तर NS बघितलं तर याच्यामध्ये बघा 1 2 3 4 असे वेगवेगळे काय म्हणजे माहिती आपल्याला कॉम्बिनेशन मिळतं। NS बरोबर 4 काढलं। त्यानंतर आता प्रश्न सोडा चालू करू। प्रश्न नंबर पहिला, कमीत कमी एक छाप। तर ही घटना A मानलं तर याच्यामध्ये काय मिळणार आहे बघा। कमीत कमी एक छाप म्हणलं तर एक छाप राहायला पाहिजे, म्हणजे याच्या राहायला पाहिजे कमीत कमी। तर इथं आहे आणि त्याचबरोबर जास्त पण चालते, एक पेक्षा जास्त पण चालते। म्हणून इथं बघितलं बघा HT, TH आणखी आहे HH, म्हणजे कमीत कमी छाप एक, म्हणजे कमीत कमी एक H राहायला पाहिजे, जास्तीत जास्त किती पण चालतात। तर एकूण अशी शक्य असलेले 3 आहेत। म्हणून NA बरोबर 1 2 3। तर संभाव्यता लिहितो P1 बरोबर NA बाय NS बरोबर 1 2 3। NA ची किंमत आहे 3 म्हणून मी 3 लिहितो छेद अवकाश नमुना आहे 4। तर पहिल्याचं उत्तर मिळालेलं आहे 3/4। त्यानंतर दुसरा आहे प्रश्न दोन्ही सारखे। तर दोन्ही सारखे असलेलं बघितलं त्याला आपण B घटना म्हणू। तर इथं आणि इथं दोन्ही सारखे आहेत म्हणून HH आणि दुसरा आहे TT। तर NB बरोबर 2। तर याची संभाव्यता आहे NP बरोबर NB बाय NS बरोबर B ची किंमत आहे इथे लिहिले बघा 2 आणखी NS आहे इथं बघितलं तर 4 आहे 4। तर बे दुगुणी 4 म्हणजे उत्तर मिळणार आहे 1/2। असे आपण या दोन्ही प्रश्नाची संभाव्यता काढलेली आहे। धन्यवाद।